मित्रांनो, स्पोकन इंग्लिश शिकत असताना ऑन्ट हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा ठरतो. याचा अर्थ होतो की एखादी गोष्ट हवी आहे किंवा पाहिजे, एखादी गोष्ट हवी आहे किंवा पाहिजे. ज्यावेळेस हे वाक्य आपल्याला बोलायचे असतात त्यावेळेस आपण ऑन्टचा वापर करतो. बघा, कधी वापरायचा ज्या वाक्यात सब्जेक्ट कोणतेही कार्य करत नाही पण सब्जेक्टला एखादी गोष्ट हवी असते. बघा, सब्जेक्टला एखादी गोष्ट हवी असते अशी वाक्य बोलताना आपण वॉन्टचा वापर करतो. जसं की मला काही वेळ तुझा पेन हवा आहे, त्याला त्यांचा पत्ता हवा आहे, मला एक कप चहा पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे त्याला एखादी गोष्ट हवी आहे किंवा एखादी गोष्ट पाहिजे हे सांगितलं जातं. म्हणजे या वाक्यांमध्ये आपण ऑनचा वापर करणार. ठीक आहे, बघा मित्रांनो, ऑन्टमध्ये सर्व प्रकारचे वाक्य पाहूया. त्याला काही वेळ तुझा पेन हवा आहे हे वाक्य, हे होकारार्थी प्रकारचं वाक्य आहे. हे प्रश्नार्थी प्रकारे कसं बनवणार? त्याला काही वेळ तुझा पेन हवा आहे का शेवटी का लावून आपण याचा प्रश्न बनवणार. त्याच्यानंतर नकारार्थी कसं बनवणार? त्याला तुझा पेन नको आहे. नकारार्थी प्रश्नार्थी, त्याला तुझा पेन नको आहे का? WH प्रश्नार्थी, त्याला काय हवं आहे? काय न प्रश्न विचारलाय, WH वर्ड आहे, WH प्रश्नार्थी वाक्य. आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसं? त्याला काय नको, त्याला काय नको. बघा, एवढंच बोलतो आपण. ठीक आहे, तर अशा प्रकारे काही वाक्य बोलले जातात इंग्लिशमध्ये. होकारार्थी वाक्याचंच अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता. त्याच्यापासून प्रश्न बनवू शकता, त्याच्यापासून नकारार्थी वाक्य बनवू शकता. बघा, एका वाक्याच्या प्रकाराला कसं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं हे व्यवस्थितपणे शिकूया. बघा, या ठिकाणी अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य. हे वाक्य ज्यावेळेस आपल्याला ट्रान्सलेट करायचे असतात त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट घ्यावं लागतं, त्याच्यानंतर ऑन किंवा ऑन्स, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा, या वाक्यांमध्ये क्रियापद नाही. क्रियापद म्हणजेच वर्ब नाही, हे लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा की वॉन्ट्स केव्हा वापरायचं? ज्यावेळेस करता आपला एक वचन असेल त्यावेळेस. आणि ऑन कधी वापरायचं? ज्यावेळेस करता आपला अनेक वचन असेल त्यावेळेस. बघा, तुम्ही ज्यावेळेस सिम्पल प्रेझेंट टेन्स पाहिला, आपण सुरुवातीला पाहिला काय सिम्पल प्रेझेंट टेन्स, त्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहावं लागायचं आणि त्याला यस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागायचा. यस किंवा ईएस. तर हा जो यस आहे ना तोच या ठिकाणी ऑन्सला लावला आहे. ठीक आहे, ऑन्टला लावला आहे, ऑन्स झालेला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ही जी रचना आहे कुठली आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्समधलीच आहे, है ना. सब्जेक्ट त्याच्यानंतर ऑन्ट, म्हणजे ऑन्ट काय आहे? एक क्रियापदच आहे, हवं असणे, पाहिजे असणे. ठीक आहे, तर बघा वाक्य काय आहे? त्याला काही वेळ तुझा पेन हवा आहे. सब्जेक्ट येणार सुरुवातीला त्याला, म्हणजेच ही सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून. त्याच्यानंतर ही एक वचन आहे म्हणजे या ठिकाणी ऑन्ट्सचा वापर होणार, ऑन्ट्स. ही ऑन्ट्स. युअर पेन, तुझा पेन. ठीक आहे, युअर पेन. आणि काही वेळ, फॉर सम टाईम किंवा फॉर अ व्हाईल असं पण आपण म्हणतो. पुढचं वाक्य बघा, सुरेशला आणि गौरीला त्यांचा निकाल पाहिजे. सुरेशला आणि गौरीला त्यांचा निकाल पाहिजे किंवा त्यांचे निकाल पाहिजे. आपण या ठिकाणी त्यांचे. बघा, त्यांचा निकाल म्हणजे सुरेश आणि गौरी ज्यावेळेस एकत्रित कोणतंही काम त्यांना केलेलं असेल आणि त्याचा जर निकाल त्यांना पाहिजे असेल तर त्यावेळेस आपण त्यांचा निकाल म्हणणार. आणि या दोघांनी एखादी परीक्षा दिलेली आहे आणि दोघांचा जो निकाल आहे हा सेपरेट त्यांना भेटणार आहे. सुरेशला वेगळा आणि गौरीला वेगळा, त्यावेळेस त्यांचे निकाल असे येणार. बघा, त्याच्यावरूनच आपण या ठिकाणी रिझल्ट लिहायचं का रिझल्ट लिहायचं हे ठरवणार. ठीक आहे, तर या ठिकाणी त्यांचं आहे, या ठिकाणी रिझल्ट पाहिजे होतं, एस लागलेला आहे. ठीक आहे, एस काढून टाकूया आपण. बघा, सुरेश आणि गौरी, सब्जेक्ट आहे सुरेश आणि गौरी, त्याच्यानंतर ऑन्ट, एकापेक्षा जास्त आहे म्हणून काय ऑन्ट, आणि त्याच्यानंतर त्यांचा निकाल म्हणजे देअर रिझल्ट. बघा, सुरेश आणि गौरीने दोघांनी मिळून एक काम केलेलं आहे आणि जो कामाचा रिझल्ट आहे हा एकच आहे, तो दोघांना भेटणार आहे. हा काय एक आहे, दोघांना सेपरेट न भेटता
दोघांना एकत्र भेटणार आहे तो वाला रिझल्ट. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा जो प्रकार आहे तो आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य लिहित असताना सुरुवातीला डू किंवा डजचा वापर करायचा. जसे की आपण मागेच पाहिलं की हे वाक्य कसे आहेत, सिम्पल प्रेझेंट टेन्समधले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑन, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. बघा, डू किंवा डज. आता डू कधी लिहायचं, ज्यावेळेस आपला सब्जेक्ट हा अनेकवचन असेल त्यावेळेस, आणि डज कधी लिहायचं, ज्यावेळेस आपला सब्जेक्ट एकवचन असेल त्यावेळेस. लक्षात ठेवा, जर डज असो किंवा डू असो, ज्यावेळेस सब्जेक्ट आपला एकवचन असायचा त्यावेळेस आपण काय करायचो, ऑन्स असं लिहायचो, म्हणजे या ठिकाणी यस लिहायचो. तसं या ठिकाणी नाही, कारण या ठिकाणी आपण डज लिहिलं आहे म्हणून फक्त ऑनचा वापर केला जातो. ठीक आहे. आपण हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पाहिलेलं आहे. बघा मित्रांनो, उदाहरण आहे, त्याला काही वेळ तुझा पेन हवा आहे का. तेच वाक्य आहे, मागचं फक्त काय केलं आपण का लावून प्रश्न विचारले. तर बघा, सब्जेक्ट आपला कोण आहे, त्याला म्हणजे ही आहे म्हणून आपण या ठिकाणी डजचा वापर करणार, डज. त्याच्यानंतर सब्जेक्ट ही, त्याच्यानंतर ऑन, त्याच्यानंतर तुझा पेन म्हणजे युअर पेन, आणि फॉर सम टाईम आणि प्रश्नचिन्ह. डज ही वॉन्ट युअर पेन फॉर सम टाईम. त्याला काही वेळ तुझा पेन हवा आहे का. आता बघा, या ठिकाणी दुसरं वाक्य, सुरेशला आणि गौरीला त्यांचे निकाल पाहिजेत का. बघा, त्यांचे निकाल आले म्हणजे जो निकाल आहे तो दोघांना सेपरेट भेटणार आहे. मग या ठिकाणी काय करणार, सुरुवातीला आपण डू लिहिलं, त्याच्यानंतर सुरेश आणि गौरी सब्जेक्ट लिहिलं, त्याच्यानंतर ऑन, आणि त्याच्यानंतर देअर रिझल्ट्स. बघा, दोघांना भेटणारे निकाल जे आहेत ते सेपरेट आहेत, म्हणजे या ठिकाणी रिझल्ट्स एकापेक्षा जास्त. ठीक आहे. डू सुरेश आणि गौरी वॉन्ट देअर रिझल्ट्स. सुरेश आणि गौरीला त्यांचे निकाल पाहिजेत का. ठीक आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट पण लक्षात ठेवा मित्रांनो, की वॉन्ट ह्याच्या जागेला तुम्ही नीडचा सुद्धा वापर करू शकता. ठीक आहे, नीड. आता बघा, वाक्याचा तिसरा प्रकार, वाक्य आहे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला सब्जेक्ट, त्याच्यानंतर डोंट किंवा डझंट. ठीक आहे. डू नॉट किंवा डज नॉट याला एकत्रित करून डोंट किंवा डझंट, त्याच्यानंतर ऑन्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा, त्याला तुझा पेन नको, त्याला म्हणजे ही, त्याच्यानंतर डझंट एकवचन आहे म्हणून डझंट, त्याच्यानंतर वॉन्ट, त्याच्यानंतर तुझा पेन म्हणजे युअर पेन. ही डझंट वॉन्ट युअर पेन, त्याला तुझा पेन नको. सुरेश आणि गौरीला त्यांचे निकाल नकोत. सुरेश आणि गौरी सब्जेक्ट, त्याच्यानंतर डोंट एकापेक्षा जास्त आहे म्हणून डोंट, त्याच्यानंतर वॉन्ट, आणि त्याच्यानंतर देअर रिझल्ट्स. सुरेश आणि गौरी डोंट वॉन्ट देअर रिझल्ट्स. सुरेश आणि गौरीला त्यांचे निकाल नकोत. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य लिहित असताना फक्त काय करायचं आहे, डोंट किंवा डझंटला सुरुवातीला लिहायचं आहे. बघा, या ठिकाणी प्लस पाहिजे, डू डोंट डझंट प्लस सब्जेक्ट. लक्षात ठेवा, जर तुम्हाला डू आणि नॉट याला जर एकत्र नसेल लिहायचं तर तुम्ही नॉटला या ठिकाणी लिहू शकता, कधी सब्जेक्ट नंतर या ठिकाणी. ठीक आहे. बघा, त्याला तुझा पेन नको का. नकारार्थी वाक्य आहे, शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे. सब्जेक्ट कोण आहे, त्याला म्हणजे ही, म्हणून या ठिकाणी आपण डझंटचा वापर करणार, डझंट, त्याच्यानंतर सब्जेक्ट ही, त्याच्यानंतर ऑन्ट आणि युअर पेन. बघा, सुरेश आणि गौरीला त्यांचे निकाल नकोत का. सुरेश आणि गौरी सब्जेक्ट आहे म्हणजे या ठिकाणी डोंटचा वापर करणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट सुरेश आणि गौरी, त्याच्यानंतर ऑन्ट, आणि त्यांचे निकाल म्हणजे देअर रिझल्ट्स आणि प्रश्नचिन्ह. बघा, ह्या वाक्यामध्ये तुम्ही असं पण म्हणू शकता, डज ही नॉट वॉन्ट युअर पेन. ठीक आहे. नॉटला सब्जेक्ट नंतर लिहिलं, कुठं सब्जेक्ट नंतर इथं. तसंच डू सुरेश आणि गौरी नॉट वॉन्ट देअर रिझल्ट्स. ठीक आहे. नॉटला ज्यावेळेस सब्जेक्ट वेगळं लिहायचं असतं त्यावेळेस सब्जेक्ट नंतर लिहिलं जातं, हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर डू किंवा डज, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑन, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. ठीक आहे. त्याला तुझा पेन का हवा आहे. ठीक आहे. कानं प्रश्न विचारला म्हणजे या ठिकाणी येणार व्हाय, काय येणार
व्हाय. ठीक आहे, पेन झालं होतं बघा, व्हाय, WHY, व्हाय डज. का तर सब्जेक्ट कोण आहे आपला पुढं, ही, त्याला म्हणजेच ही. त्याच्यानंतर वॉन्ट आणि त्याच्यानंतर तुझा पेन म्हणजे युअर पेन. त्याला तुझा पेन का हवा आहे, व्हाय डज ही वॉन्ट युअर पेन, प्रश्नचिन्ह. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे सुरेश आणि गौरीला त्यांचे निकाल का हवे आहेत. कानच प्रश्न विचारला आहे, का म्हणजे व्हाय. त्याच्यानंतर डू, सुरेश आणि गौरी सब्जेक्ट आहे म्हणून डू. ठीक आहे, त्याच्यानंतर सुरेश आणि गौरी, त्याच्यानंतर वॉन्ट आणि त्याच्यानंतर देअर रिझल्ट्स, प्रश्नचिन्ह. व्हाय डू सुरेश अँड गौरी वॉन्ट देअर रिझल्ट, सुरेश आणि गौरीला त्यांचे निकाल का हवे आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे. आता पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर डोंट किंवा डझंट, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर वॉन्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा या ठिकाणी आपण छोटे छोटे वाक्य घेतलेले आहेत, त्याच्यामुळं रिमाइनिंग सेंटेन्स आहे ना हे आपण जास्त वापरत नाही आहे. ठीक आहे, ज्यावेळेस आपण मोठे मोठे वाक्य शिकू, पुढे ज्यावेळेस आपण ॲडव्हान्स इंग्लिश शिकू त्यावेळेस आपण समजेल तुम्हाला. आता बघा, जो आपला मेन फोकस राहणार आहे की सुरुवातीचा जो स्ट्रक्चर आहे ना त्या ठिकाणी आपली काही चूक होणे हा उद्देश आहे आपला. बघा, त्याला तुझा पेन का नको, त्याला तुझा पेन का नको, का न प्रश्न विचारला आहे आणि वाक्यामध्ये नकार पण आहे, का आपण मध्ये लावून विचारला आहे. ठीक आहे, शेवटी लावला असतं तर कसं झालं असतं, हे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह झालं असतं. त्याला तुझा पेन नको का आहे ना, परंतु का मध्ये आलं म्हणजे एक WH वर्ड आहे. का म्हणजेच व्हाय लिहिलं सुरुवातीला, त्याच्यानंतर डझंट कारण की एक वचन आपला सब्जेक्ट आहे म्हणून, त्याला म्हणजेच ही. त्याच्यानंतर वॉन्ट, त्याच्यानंतर तुझा पेन म्हणजे युअर पेन आणि प्रश्नचिन्ह. व्हाय डझंट ही वॉन्ट युअर पेन, त्याला तुझा पेन का नको. ठीक आहे, पुढे बघा, पुढचं वाक्य आहे सुरेश आणि गौरीला त्यांचे निकाल का नको. बघा या ठिकाणी पण का न प्रश्न विचारला आहे, वाक्यामध्ये नकार पण आहे. ठीक आहे, म्हणजे काय आहे हे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. बघा, सुरुवातीला व्हाय येणार, त्याच्यानंतर डोंट येणार कारण सुरेश आणि गौरी आपला सब्जेक्ट आहे म्हणून. व्हाय डोंट सुरेश अँड गौरी सब्जेक्ट म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर वॉन्ट आणि त्याच्यानंतर देअर रिझल्ट्स. व्हाय डोंट सुरेश अँड गौरी वॉन्ट देअर रिझल्ट, सुरेश आणि गौरीला त्यांचे निकाल का नकोत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 6चे 6 वाक्याचे प्रकार पाहिलेले आहेत. मित्रांनो, काही समजलं नसेल, काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.